जनता धरणार नाही जनसंवाद असा एक कार्यक्रम मी घेतलेला होता। मी बऱ्याचशा ठिकाणी जातो कारण लोकांचे प्रश्न सुटावेत। सगळे अधिकारी तिथे असतात। काही महत्वाचे ज्याचे निर्णय घेतल्यानंतर अनेक सोसायटी धारकांना किंवा तिथल्या अनेक नागरिकांना त्यांचं अडचण दूर होण्याच्या करता मदत होत असते आणि त्याच्यामुळं तिथे सगळे आम्ही एकत्र जमतो आणि त्याच्यातले बरेचसे प्रश्न मार्गी लावतो। परंतु आज तिथे गर्दी जास्त प्रतिसाद लोकांनी दिला आणि मला दुपारी 2 वाजेपर्यंत मी इथं वेळ दिलेली होती। त्याच्यामुळे बाकीचे सगळे अर्ज मी त्यांचे स्वीकारलेले आहेत। मी त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसचे काही अधिकारी आणि आपले जिल्ह्यामध्ये काम करणारे काही म्हणजे अधिकारी असं एकत्र बसून ते बाकीचे सगळे कामं त्या कामाचा निपटारा करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अण्णा बनसोडे पण माझ्याबरोबर होते, बाकीचे पण सहकारी माझ्याबरोबर होते आणि तशा पद्धतीनं तो कार्यक्रम आम्ही तिथं पार पाडला। पडला का मागील 3 वर्षामध्ये कामं नाही झाली म्हणून आज लोकांनी मोठ्या संख्येत नाही तसं नाही। काय होतं आता काही काही गोष्टी अशा असतात की कधी कधी तो सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग बरेच लोक असे सांगतो की दादा आम्ही तिथं जायचा प्रयत्न करतो पण आम्हाला तिथं आतमध्ये सोडत नाही वगैरे वगैरे। आज त्याचं जर काम योग्य असेल तर त्याला मदत झाली पाहिजे। आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमची मुख्यमंत्र्यांची आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाची तीच अपेक्षा आहे कारण जनतेने एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे। त्याच्यावर आम्ही काही नुसतं मिरवण्याच्या करता त्या पदांवर बसलेलो नाही। प्रश्न सुटावेत आणि कुठं अन्याय कुणावर होत असेल तर त्याची दखल आम्ही घेऊन त्याच्यातून त्याला मदत कशी होईल ते पाहावं म्हणून ते केलं। बाकी खरं तर 79 वर्षाचे आजोबा होते, तर तुमच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली। काही अधिकारी त्यांना पूर्वट पद्धतीने बोलले होते, त्यांनी तुम्हाला सांगितलं काय तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई वगैरे करणार? ओके, काही कुठं अधिकाऱ्यांवर काही बोलायला गेलं की तुम्ही लगेच दाखवतो बघा काय केलंय मी, पुन्हा एकीकडे दुसरीकडनं म्हणता त्या 79 वर्षाच्या व्यक्तीशी ते चांगलं बोलले नाही त्यांच्यावर काय कारवाई करणार। जे काही नियम आम्ही ठरवलेले आहेत, नियमावली ठरवलेली तशा पद्धतीनं त्याच्यातनं नोंद घेऊन आम्ही काय गोष्टी करायच्या ते करू। जामखेडच्या आमसभेमध्ये रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना खूप आक्रमकपणे त्यांच्यावर ओरडलेले आहेत, काय सांगाल? एकूण संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात। आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज अनेक जण अनेक वक्तव्य करतात आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणून तुमचं काय मत आहे, तो असा वागला म्हणून तुमचं काय मत आहे। आम्ही आमचं काम करतो, सगळ्यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवून दिलेले, त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं। नाशिकमध्ये काही पत्रकारांवर हल्ला झालेला आहे, त्र्यंबकेश्वर मध्ये 4-5 पत्रकारांवर हल्ला झालाय, पार्किंगच्या वादातून झाला। मी माहिती घेतो काय होतं। तुम्ही पत्रकार मित्र आता मला मगाशी जरा काम होतं तर काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दल नागरिकांचं मत वेगळं होतं, अधिकाऱ्यांचं मत वेगळं होतं, म्हटलं समक्ष जाऊनच बघावं म्हणून मी तिथनं निघालो। वास्तविक पत्रकारितेचं काम पत्रकार मंडळी करतात, त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये। नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं CP आहेत आणि बाकीचे पण SP आहेत। आता कुणाच्या हातीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना।
मृत्यू झालेला आहे कुठे? पुसद तालुक्यात, महागाव तालुक्यात शेतकरी आहे. हा. पोळ्याच्या दिवशी घटना घडलेली आहे. पोलीस तक्रारच म्हणजे घेत नाही. श्रावणी पोळा का भाद्रपदातला पोळा? आता भाद्रपद पोळा अरे झाला. भाद्रपद पोळा उद्या आहे, शाणे. नाही सॉरी, श्रावणी. हा. अरे मी शेतकरी आहे, मला कधी कुठला पोळा चालतो? परिवार मिळून आपण तक्रारच घेत नाही. ऐका, थांबा ना. त्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो, तुम्हाला तर अनेक ठिकाणून बातम्या येत असतात. आम्ही असतो आमच्या कामात. मी सकाळपासून त्या कामात होतो, तिथून इथं आलो. मगाशी तुमच्याशी बोलता आलो नाही म्हणून तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला आम्ही बोलण्याच्या तुमची इच्छा होती, मी पण तिथं बोलतोय. मी माहिती घेऊन त्याच्याबद्दलचं सांगेन. वास्तविक काय नक्की झालंय, कशा पद्धतीने झालंय, कोण त्याला जबाबदार आहे, कशामुळे विषबाधा झाली, हे जरा पाहावं लागेल. आणि ज्याचं कुठं चुकलं असेल कुणाचं त्याच्याबद्दल ऍक्शन घ्यावी. दादा, आपण परिवार मिलनच्या माध्यमातून बऱ्याच नगरसेवकांची किंवा माजी पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. एकूण महापालिकेची तयारीच्या दृष्टीनं या भेटीगाठी अरे आहेत असं मला बाबा, राजकीय पक्षामध्ये तुम्ही काम करत असता त्यावेळेस सगळ्याच गोष्टीची तयारी त्यांना ठेवावी लागते. संपर्क ठेवावा लागतो, लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. मी तर अनेक वर्ष या शहराचं नेतृत्व केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. इथल्या नागरिकांनी अनेक निवडणुकांमध्ये मला 25 वर्ष मनापासून पूर्ण पाठिंबा दिलेला होता, हे आपण पाहिलेलं आहे. 2017चा अपवाद वगळता. त्याच्यामुळं या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये माझ्या परीनं मी काय काम केलेलं आहे हे अनेकांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातनं आणि गाठीभेटी घेण्याच्या करता मी आलेलो आहे. परिवार मिलन आपण करतोय, सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे एक चर्चा जोमानं सुरू आहे की पवार कुटुंबियांचं राजकीय मनोमिलन सुद्धा हवं. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते दोन्हीकडचे वेळोवेळी ही मागणी करतात, तर ते पण मनोमिलन होण्याची काही आपलं ते उत्तर देतात, सजेशन फॉर ऍक्शन. दादा, नाभिक आणि धोबी समाजाला जे आहे ती एससी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी कशामध्ये? लक्ष्मण हाकेकडून कशामध्ये? नाभिक समाजाला, धोबी समाजाला एससी मधून. नाभिकांनी तुम्हाला एक सांगू का पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, एससी आणि एसटी मध्ये समावेश करण्याचा अधिकार हा पूर्ण केंद्राचा आहे, पूर्णपणे केंद्राचा आहे. त्याच्यामध्ये अनेक घटकाला अनेक ठिकाणी सहभागी करून घ्यावं, समावेश करून घ्यावा, आरक्षण द्यावं वाटतं. तो त्यांचा अधिकार आहे मागणी करण्याचा. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून इतरांच्यावर पण अन्याय होणार नाही त्याबद्दलची काळजी घेऊन सरकारमधले सहकारी तशा पद्धतीचा निर्णय घेत असतात. तुम्हालाही माहिती आहे की अनेक वर्ष अनेक प्रकारच्या मागण्या ह्या चालू असतात, त्याच्यातलाच हा भाग आहे. नाशिक मधून देखील आता बंजारा समाज देखील पुढे आलेला आहे. एससी मध्ये त्यांना देखील समाविष्ट करण्यासाठी आंदोलन सुरू एससी नाही, एसटी. जरा माहिती घेऊन जयंतराव पाटलांना वेळोवेळी भाजप टार्गेट करते. नाही रे बाबा, त्याबद्दल सगळं काही काल उत्तरं दिली गेली. मुख्यमंत्र्यांनी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. सगळं मला जे बोलायचं ते बोललेलं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्याबद्दल आता काल त्या गोष्टीचं उत्तर दिल्यानंतर पुन्हा तोच विषय काढणं बरोबर नाही. संजय राऊत असे म्हटले की जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जाते का तर त्यांना भाजपमध्ये घ्यायचं. असं काय, जर कुणाला कुठल्या पक्षात घ्यायचं असेल तर असं टार्गेट करून कोणी जाणार आहे? कठीणच आहे. उद्या पुन्हा एकदा भारत पाकिस्तान मॅच होते, तुमचं काय म्हणणं? शुभेच्छा भारतीय संघाला. अरे बाबा, मी मागच सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह देशातल्या नागरिकांचा आहे. कारण मधल्या काळामध्ये जी घटना जम्मू काश्मीरला घडली त्याच्यातून काही वर्गाचं मत वेगळं आहे की बाबा अशांच्या बरोबर खेळू नये. क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा जो वर्ग आहे, क्रीडा रसिक जो आहे, त्यांचं मत त्याच्यामध्ये वेगळं आहे. अशा 2 मतप्रवाह आहेत. शेवटी प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात आणि त्याच्यातनं कुठलंही काही मत व्यक्त केलं की लगेच तो दुसरा म्हणतो यांनी असं कसं काय मत व्यक्त केलं. आता त्याचा अधिकार आहे. शेवटी जी काही घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे
आणि ज्या लोकांना त्याच्यामध्ये स्वतःचा जीव निष्पाप लोकांना कारण नसताना त्याच्यामध्ये गमवावं लागलेलं आहे, त्याचं दुःख सगळ्या भारतीयांनाच आहे. आणि म्हणूनच त्याचा बदला आपण त्या ठिकाणी घेतला. म्हणजे केंद्र सरकारने त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु एखादी गोष्ट नजीकच्या काळात झालेली असेल आणि नंतर कुठलं काही असं खेळाचा एखादा विषय पुढे आला तर त्याच्यामध्ये ती जखम ताजी असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त चर्चा होते. दादा, डोनाल्ड ट्रम्पने जो H-1Bचा व्हिसाबद्दल जो निर्णय घेतला यांना मोठा फटका बसेल असं एक तज्ञांचं म्हणणं आहे. हो का? डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांना तिथल्या जनतेने निवडून देऊन दिलेला आहे. परंतु त्यांनी कुठलेही निर्णय घेतले तर त्याचे पडसाद हे जगाच्या मध्ये अनेक देशांच्यावर होतात आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यामुळं ते मधीच निर्णय घेतात, कधी फोन करून आपल्या पंतप्रधानांना शुभेच्छाही देतात, पुन्हा म्हणतात पण बाबा माझा आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आता पियुष गोयल पण काही कामाच्या निमित्तानं तिकडं चाललेले आहेत. शेवटी जसं आपण म्हणतो आपल्या भागामध्ये काम करत असताना एक जातीय सलोखा राहावा, सगळ्यांनी जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं, तसं जगाचा विचार करत असताना पण जगामध्ये एक चांगलं वातावरण राहावं, पीसफुल वातावरण राहावं अशी साधारण बहुतेकांची अपेक्षा असते. राहुल गांधी आता हायड्रोजन बॉम्ब टाकण्याच्या तयारीत आहे. तेव्हा आता निवडणुका कधी झाल्या मी काल सांगितलं बाबांनो, निवडणुका ते जिंकले, काही राज्य त्यांनी जिंकली ना, म्हणजे तेलंगणा कर्नाटका अशी काही राज्य. तर ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल जिंकलं, मला वाटतं हिमाचल प्रदेश काँग्रेसने जिंकलं. तर मग तेव्हा चोरी नाही होत, त्यावेळेस सगळं EVMs वगैरे सगळं चांगलं असतं. हारले की वर्षांनी त्यांना कळतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली. ज्यावेळेस होतं, तुम्हालाही सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे, यादी प्रसिद्ध होती, त्यावेळेस तिथल्या बूथच्या सहकाऱ्यांनी, बूथ कमिटीनं, काही जण पन्ना कमिटी करतात, अशांनी सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे. आणि त्यात काही चुकीचं असेल तर लगेच ते नोंदवलं पाहिजे, लगेच अधिकारी त्याची नोंद घेतात. परंतु फेक नरेटिव्ह अशा पद्धतीनं सेट करायचं हे बरोबर नाही. मागे त्यांनी संविधान बदलणार असं सांगून एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश आलं. त्याच्यावर त्यांनी आता हा दुसरा मुद्दा हातामध्ये घेतलेला दिसतोय, परंतु त्याला काही तो तथ्य नाहीये. काही वर्षापूर्वी पिंपरी रस्ते दापोडीपासून निगडीपर्यंत मोठे केले, मात्र तेच रस्ते आता आर्बर स्ट्रीटच्या नावाखाली लहान करण्यात आले. नक्की कारण काय? आणि शहरात पूर्ण रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झालं. त्याला काही त्या संदर्भामध्ये रस्ते चांगले असले पाहिजेत, म्हणून आजच मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पाऊस जरा थांबला की रस्ते चांगले करण्याचा कार्यक्रम घेतला जाईल. त्याच्यामध्ये आपण आता वेगळी मेट्रो चालू करतो. मी तर आता आलो त्या रस्त्याने रुंदी कमी नाही झाली. आम्ही फिरतो ना सगळीकडे. फुटपाथ वगैरे वाढवलाय. स्मार्ट रस्त्याच्या नावाखाली सगळं अरुंद करण्यात येते. अहो, किती लेन्स होत आहेत? दोन लेनचाच होता ना रस्ता. नाही हो, आता मीच केलेले रस्ते तुम्ही मला सांगताय. हो का? मधले होते 2 म्हणजे 4 लेन, कडेचा सर्व्हिस रोड होता 2 लेन आणि इकडचा सर्व्हिस रोड होता 2 लेन. असे 8 लेन त्या काळामध्ये केलेले आहेत, अजून पण आहे. 2 लेन, आता 2 लेन, 1 लेनला गाड्या पार्किंगची, एकच लेन चालू असते एका साईडला. नाही हो, मी आता प्राधिकरणामध्ये काही ठिकाणी बघितलं, आम्ही काही करत असतो त्यावेळेस ट्रॅफिकचा प्रश्न येऊ नये म्हणून पोलीस खात्याच्या पण लोकांना विश्वासात घेतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी फुटपाथ मध्ये पार्किंगची पण व्यवस्था जरा केलेली आहे, आता इथं केलेली आहे. मी बारामतीमध्ये पण ते केलेले आहे. म्हणजे 2 लेन रस्ता ठेवलेलाच आहे, 2 वाहनं जातील असा, आणि शिवाय पार्किंग होईल अशी व्यवस्था सर्व ठिकाणी नाही,
काही ठराविक ठिकाणी केलेली ती तशी केलेली. आणि लोकांनी आपली वाहनं त्यांच्या असणाऱ्या इमारतीत पार्क करावी ना, त्याच्यामध्ये रस्त्यावर पार्क करणं हेही चुकीचं आहे. सगळ्यांनी नियमाचं पालन केल्यानंतर शिस्त राहील आणि सगळ्यांना प्रवास सुखकर होईल. धन्यवाद.